सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर 5वा सोमवार येत आहे श्रावणातला आणि त्या दिवशी श्रावण महिना संपत आहे. सोमवती अमावस्या आहे. किती दुग्ध शर्करा योग आलेला आहे. सोमवती अमावस्येला पितरांची काय सेवा करावी. पितरांसाठी अमावस्या ही समर्पित असते आणि योगायोगानं 5वा सोमवार सुद्धा हा आलेला आहे सोमवती अमावस्ये दिवशी. तर आपल्याला भगवान शिवांची काय सेवा करायची आहे तर तीच या व्हिडिओतून सांगणार आहे. आणि दहीभात लेपन केंद्रामध्ये केलं जातं त्याचीही थोडीशी माहिती आहे. आणि सामूहिक सेवेत जर रुद्र अभिषेकाला तुम्हाला केंद्रामध्ये जायला जमलं तर अवश्य रुद्र अभिषेकाला सहभागी व्हा. आता ज्यांचे 41 दिवसांचे रुद्र अभिषेक चालू असतील तर त्यांनी काय करू शकता तर तुमच्या घरातला रुद्र अभिषेक करून तुम्ही केंद्रातल्या रुद्र अभिषेकाला हजर राहा, पण तो तुमच्या 41 दिवसांच्या सेवेमध्ये धरला जाणार नाही कारण ती सामूहिक सेवा आहे. तर या पद्धतीने तर आता आपण अभिषेकाकडे वळूया. तुम्ही पंचामृताने महादेवांना अभिषेक घाला किंवा फक्त कच्च्या दुधाने घालू शकता. अभिषेक करताना ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महिलांनी नसतं नमः शिवाय, नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर या पद्धतीने भगवान शिवांची कोणतीही सेवा अगदी एक बेलपत्र जरी तुम्ही वाहिलं पण ते अगदी मनापासून वाहिलं तरी भगवान शंकर हे अतिशय भोळे आहेत, ते लगेच प्रसन्न होतात. त्यामुळे भगवान शिवांची ज्यांना 4 सोमवारी सेवा जमली नाही करणं त्यांनी तरी अवश्य या तरी सोमवारी सेवा करा. कितीही धावपळ असो, सोमवती अमावस्या आहे, पितृदोष असेल, प्रखर पितृदोष असेल, त्यांनी तर या दिवशी दान धर्म अवश्य करा. काहीही तुम्ही दान करू शकता. फळ दान करू शकता, खाण्याच्या वस्तू दान करू शकता, कपडे दान करू शकता. या पद्धतीने भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तिथे येणाऱ्या गोरगरिबांना दान करू शकता किंवा स्वइच्छेने तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकता. या पद्धतीने एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. पितरांच्या सद्गतीसाठी किंवा पितरांना तृप्त करण्यासाठी तुम्ही या दिवशी दानधर्म करता. आता आपल्याला षोडोपचारे ओम नमः शिवाय म्हणत असेल तर आधी दुधाने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर आपल्याला रुद्र अभिषेकाची जर सेवा तुमची चालू असेल तर तुम्ही रुद्र अभिषेक घालून घ्या. तर माझाही 41 दिवसाची एक संकल्पयुक्त सेवा चालू आहे तर माझी रुद्र अभिषेकाची सेवा होणारच आहे. पण त्यापूर्वी आपल्याला या पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आहे दुधाने, पाण्याने. आणि पाणी थंडच वापरायचं, महादेवांना उष्ण चालत नाही. तर पाण्याने अभिषेक घालून घ्या. तुम्ही आता तुमच्याकडे जर गळती असेल तर गळतीने घाला, नसेल तर तुम्ही या पद्धतीने चमच्याने घालून अभिषेक करू शकता. आता रुद्र अभिषेक कसा करावा याची आपली चॅनेलवर माहिती आहे. आता ज्यांना नाही शक्य त्यांनी शिवमहिमळ तरी वाचून महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करा किंवा काहीच नाही तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या किंवा रुद्र गायत्री मंत्राचा जप करून तुम्ही महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता. त्यानंतर आपली शिवामूठ आहे 5वी, ती सातू. आता सातू म्हणजे काय तर बघा, आपल्या गव्हामध्ये लोंब्या हा एक प्रकार असतो आणि सातू सुद्धा असतात. त्या पद्धतीने तांदळाचे सुद्धा सातू असतात. तुम्ही जिथे देवाचं सामान मिळतं किंवा अगदी एखाद्या जुन्या वयस्कर व्यक्तीला जरी तुम्ही विचारलं की सातू, तर तेही तुम्हाला सातू काय आहेत ते दाखवतील. तर सातू तुम्हाला व्हायचे आहेत महादेवांना. आणि 5वी मूठ ज्या त्या सोमवारी जी तीच मूठ व्हायची. तांदूळ वाहू का, जवस वाहू का किंवा मूग झाले तर ते वाहू का, ते चालणार नाहीत. आत्ता 5वी शिवामूठ आपली सातू आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला सातूच अर्पण करायचे आहेत. तसेच आपल्याला महादेवांना रुद्र अभिषेक घालायचा आहे. ज्यांना 41 दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी कमीत कमी 5व्या सोमवारी तरी रुद्र अभिषेक करा. नाही तर शिवमहिमड स्तोत्र वाचून याचं तीर्थ तयार करावं. हे तीर्थ अगदी अमृता समान असतं. तर शिवमहिमड स्तोत्र तुम्ही वाचून करू शकता, रुद्राध्याय वाचून करू शकता किंवा ओम नमः शिवाय किंवा रुद्र गायत्री मंत्रांनी तुम्ही अभिषेक करा. महादेवांना अभिषेक हा सोमवारी घातलाच पाहिजे. आणि हे अभिषेकाचं जे तीर्थ आहे बघा, या रुद्राभिषेकामुळे काय होतं, आपल्या घरात धनधान्याची कमतरता पडत नाही. गृहपीडा काहीही बाहेरची बाधा आणि शारीरिक व्याधींचं निरसन होतं. आणि कितीही प्रखर तुमचा कितीही आजार जुनाट असला तरी ते आजार बरं करण्याची ताकद ही या रुद्राध्यायाच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे अवश्य आरोग्याच्या तक्रारी असतील तर रुद्र अभिषेकाची सेवा जरूर करा. आणि या दिवशी तरी सोमवारी सोमवती अमावस्या आहे त्यामुळे जरूर करा. आणि तसेच तुम्हाला हे रुद्र अभिषेकाची जी सेवा आहे
तर आपल्या केंद्रामध्ये होते, केंद्रामध्ये करा, घरगुती तर अवश्य करा. आणि ही सेवा तुम्ही करताना एकतर सकाळी 8-9च्या दरम्यान करा किंवा प्रदोष काळात करा, कारण प्रदोष काळची सेवा ही महादेवांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे एकतर ही सेवा तुम्ही प्रदोष काळात करा किंवा नाही तर सकाळी 8-9च्या दरम्यान अगदी पहाटे जरी उठून केलीत तरीही चालेल. महादेवांच्या मंदिरात जाऊन या, महादेवांच्या मंदिरात जाऊन दानधर्म करा, पितरांना सद्गती मिळण्यासाठी पितरांच्या नावाने दान करा. तसेच तुम्हाला या दिवशी जर काही अभिषेक वरके महादेवांच्या मंदिरात जाऊन ब्राह्मणांच्या हातून जरी घालायला जमला तरीही तुम्ही या दिवशी अभिषेक मोठा घालू शकता. तुम्हाला जी सेवा करायला या दिवशी जमेल यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही या दिवशी सेवा करू शकता. महाराजांची नित्यसेवा सुद्धा चुकवायची नाही. महाराजांची सेवा ही नित्यनेमाने झालीच पाहिजे, कारण आपल्या सेवेचा पाया इथूनच सुरू होतो नित्यसेवेने. त्यामुळे नित्यसेवेत खंड पाडायचा नाही. तुमच्याकडं जी काही फुलं असतील तर ती भगवान शिवांना अर्पण करा. आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करायचे. बेलपत्र अर्पण करताना पालतं अर्पण करायचं, तुटलेलं फाटलेलं नसावं. 3 पानांचं बेलपत्र अर्पण करायचं. आणि ओम नमः शिवाय, नमः शिवाय किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात किंवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये 107 पान नंबरवरती श्री शिव अष्टोत्तर नामावली आहे, तर ती म्हणत तुम्हाला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कपर्दीने नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपानये नमः, ओम खट्वांगिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः. या पद्धतीने तुम्हाला बेलपत्र अर्पण करून घ्यायचे आहेत. आणि महादेवांना षोडोपचारी ओवाळून घ्यायचं, कर्पूर आरती करून घ्यायची. आता मी सर्व सांगत बसत नाही, कारण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये ही माहिती सांगितलेली आहे. या पद्धतीने ओवाळून घ्या. तुम्हाला फळाचा नैवेद्य दाखवा, खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, तुम्हाला जे घरात उपलब्ध होईल, अगदी साखरेचा दाखवू शकता, तर कोणताही नैवेद्य दाखवा. कर्पूर आरती करून घ्या. आणि शिवमूठ वाहताना तुम्हाला सातू व्हायचे आहेत, तर ते शिवामूठ कशी व्हावी, त्याचा मंत्र काय म्हणावा हे देखील मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तरीही एकदा सांगते. आणि कोणतीही मोठी कोरडी व्हायची नाही, थोडंसं पाणी घेऊन व्हायचं. आता माझ्याकडे कॅमेरा नाही, म्हणजे स्टँड नाही आहे, मी एका हाताने फोन धरते, त्यामुळं सातू हाताने मी आधीच ओले करून थोडेसे घेतलेले आहेत. आणि काय करायचे तर तुम्हाला थोडेसे ओले करून घ्यायचे आहेत. आणि वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, नावडतीचे आवडती कर देवा, सासू सासरे नंदादीर जावा भ्रतारा, नावडतीचे आवडती कर रे देवा, असं म्हणत आधी सुरुवातीला आपल्याला बघा अशी व्हायची आहे, त्यानंतर अशी व्हायची आणि अशी. कारण की यामुळे काय होतं तर पितरांचा कोप असेल, गुरूंचा कोप असेल किंवा अगदी कुळदैवतांचा कोप असेल तर तोही यातून जातो. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही शिवामूठ आपल्याला काय करायची असते, व्हायची असते. हे आता ओली करून व्हायची. आता तुम्हाला दही भाताचं जर लेपन करायचं असेल तर दही भाताचं लेपन करताना तुम्ही ही पूजा लगेच उचलून ठेवू शकता व लगेच दही भाताचं लेपन करू शकता. आता सामूहिक केंद्रामध्ये शेवटच्या श्रावणी सोमवारी दही भाताचं लेपन होतं. तुम्हाला जर तिथं जाऊन शक्य असेल तर तिथे. तर आता बघूया सेवा काय करायची. तर ज्यांना काहीच सेवा जमली नाही त्यांनी कमीत कमी शिवलीलामृत ग्रंथाचा 11व्या अध्यायाचं तरी पठण करा. शिवस्तुती म्हणा, शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करा. तसेच शिव अष्टोत्तर नामावली घेऊन आपल्याला 108 बेलपत्र मिळाली तर 108 बेलपत्रांनी महादेवांना तुम्हाला बेलपत्र व्हायचे आहेत. 108 नामावली घेऊन किंवा ओम नमः शिवाय म्हणून सुद्धा तुम्ही बेलपत्र वाहू शकता. या पद्धतीने सेवा करायची आहे. दान धर्म करा, कारण जास्तीत जास्त पितरांची सेवा आपल्याकडून या दिवशी घडली पाहिजे, कारण भगवान शिवांची सेवा सुद्धा पितरांना समर्पित होते. त्यामुळे सोमवती अमावस्या असल्यामुळे दही भाताचं लेपन जमलं तर अवश्य करा.
दही आणि भात समान घेऊन, म्हणजे जेवढा तुम्ही भात घ्याल तेवढंच दही घ्यायचं व शिवपिंडीवर त्याचं दही भाताचं लेपन तुम्ही घरीसुद्धा करू शकता. आणि ज्यांना घरी शक्य नाही त्यांनी सकाळी आपल्या सकाळच्या 9 वाजल्यापासून 10:30च्या आरतीपर्यंत 1 तासात रुद्राभिषेकाची सेवा होते, 1-1.5 तासात. किंवा प्रत्येक केंद्राचं टायमिंग वेगळं असू शकतं. मी इथलं सांगते, प्रत्येक टायमिंग वेगळं असेल तर ज्या त्यावेळेस कळवलं जातं की कधी टायमिंग आहे. पण तुम्ही आधी जर केंद्र जवळ असेल तर चौकशी करून ठेवा. आणि शक्य असेल तर दही भाताच्या सेवेत, तसेच रुद्राभिषेकाच्या सेवेत अवश्य भाग घ्या. आणि काहीच सेवा नसेल जमली तरी शिवस्तुती असेल, महामृत्युंजय मंत्र 108 वेळा तरी तुम्ही त्या दिवशी जप करायलाच हवा. इतक्या सुंदर या सेवा आहेत आणि जेव्हा आपण आपल्या घरात या सेवा करतो तेव्हा अतिशय प्रसन्न वातावरण होतं. त्यामुळे जरूर सेवा करा. जी जी जमेल ती सेवा करा. शिवस्तुती वाचा, शिवकवच वाचा, शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय असेल किंवा जप तुम्ही उठता बसता महादेवांचा करू शकता. आणि महामृत्युंजय हा तुम्हाला 108 वेळा म्हणायचाच आहे. तर या पद्धतीने तुम्ही जरूर सेवा करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.